विजय भागवत व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी आज आलो आहे खेड तालुक्यातील लवेल या गावात। लवेल गावात परशुरामाचं मंदिर आहे। चिपळूणला जाण्याच्या मार्गावर, लवेल गावात नाही आहेत, हे चिपळूणला जाण्यासाठी जो हायवे लागतो तिथून 1-2 किलोमीटर वरती डोंगरावर श्री क्षेत्र परशुराम मंदिर स्थायिक झालं आहे। तर आपण मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे। तर आता मी आतमध्ये जाणार, मंदिराचं दर्शन करणार, मंदिराचा परिसर दाखवणार। जाऊया, इथून सुरुवात होते। बघा मंदिर दिसतंय। तर मंदिराच्या सुरुवातीलाच आम्हाला गौशालाचे दर्शन झाले। गौशाला म्हणजे जिथं गायी असतात। तर भक्तांसाठी टॉयलेट आणि टॉयलेटच्या सुविधा आहेत बाजूला, आणि गौशाला आहे। सो गौशालाला आम्ही गायला प्राण हे नाही बोलते, ही चांगली बघा, आलो करते। गौशाला आहे। चला तर आता मंदिरात जाऊया आपण। मंदिरामध्ये जाऊ। मंदिरात परशुराम श्री क्षेत्र परशुराम मंदिरात जाण्यासाठी अशा मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे थोड्याशा पायऱ्या आहेत। संस्थान श्री भावेश्वराम परशुराम देवस्थान। तर चला आता आपण मंदिराच्या पाया पडूया। तुला नाही जमत तो वाढाय सिगरेट वाढायचा, मी गुपचूप काढतो। हे मंदिराच्या आतला परिसर। आता आपण मंदिर बघूया। हो ना, असं मला काय पडा 5 मिनिटं। मस्त आहे मंदिर। तसं त्या मानाने मंदिर भारी आहे। कोकणातल्या जांभळ्या दगडाचं बनवलं आहे। चांगलं म्हणजे पण एवढं गर्दी नाही। गरमी आहे इथं काय एवढं कोण येणार आहे? कसं आहे, ज्यांचं रोजचं असतं ना तर कोणी येत नाही, त्यांना माहिती आहे तर रोजच तेच आहे। आपले कसं कसे, आता तुम्ही आलोय 4 लोक आले, इकडून फिरूया। तळ आहे, तळ। हा या, इथून पण या, पाया पडू आतमध्ये। आता आम्ही आलो आहे रेणुका माता मंदिराच्या दर्शनाला। सो दर्शन झालं आमचं। चला मंदिराचा आजूबाजूचा परिसर श्री परशुराम काळाचा, मंदिराच्या पाठीमागचा परिसर, भाविकांना बसायला। कुठे कासव आलाय का? हा कासव। सो आम्हाला कासवाचं दर्शन झालंय। कासव बघितलं आम्ही। कासव ऊन घेतोय। हे पाण्यात मोबाईल पडेल, साईडला तू पण येण्यासारखं, तुझा हात तू साईडला पाण्यात वाढशील तू, सरक लांबू। माझी आई मोबाईल। चला, तर एक कासव पाण्यात दिसतोय। हा एक दुसरा कासव।
ते छोटे आहेत ना. इथं काय, इथे एक मंदिर आहे, इथूनच प्रवेश करा. हे गणपती मंदिर. चला चला, मंदिराचं दर्शन झालं. आता आम्ही त्या साईडला जाऊ. सो परिसर खूप छान आहे मंदिराचा आजूबाजूचा. आम्ही साईडचा परिसर बघू. हे मंदिराच्या बॅक साईडचा. आम्ही जरा जाऊया तिथं काय कार्यालय वगैरे थोडं. ये 2 मिनटं काय होते ते. तिथपासचं कुठं चाललो आहे आपण बघायला. सो इथं काय नाही जास्त काही. तर कंपाऊंड वॉल बाउंड्री आणि खाली सगळं चिपळूण दिसतंय. त्या साईडला चिपळूणचा नजारा आहे. तर चला, मंदिराचं दर्शन झालं व्यवस्थित. तर आता आम्ही निघालो आहे. आज आम्ही 2 मंदिरात दर्शन केलं. लवेल गावातील मल्लिकार्जुन मंदिर आणि वर्षी गावातील श्री परशुराम मंदिर. मित्रांनो, ही जी नदी दिसते ती चिपळूणमधील वाशिष्ठी नदी आहे. वाशिष्ठी नदीचा थोडासा लूक आपल्याला दिसतो. कधी वेळ भेटला, कधी आपला प्रसंग निघाला तर त्या नदीच्या इथेही आपण व्हिडिओ शूट करू. सो आता आम्ही निघालो घराकडे. मंदिरातील भक्तांसाठी स्थान आणि अजून काही काही सुविधा इथं चालू होत आहे. म्हणजे ते बनत आहे. अजून काही वर्षात अजून काही सुधार होईल. सो मित्रांनो, मंदिरातील सगळं दर्शन झालं आहे. आम्हाला खूप चांगलं वाटलं. इथं शांत वाटलं, एकदम मस्त आहे. कासवही बघायला मिळाला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आता आम्ही घरी निघालो आहे.